आज आम्ही आमच्या गावी चाललो आहे. नवीन गाडी घेतली आहे, त्यामुळं आमच्या गावी ग्रामदैवत आमचे श्री दर्गोबा या देवाला आम्ही दर्शन करायला चाललो आहे गाडी घेऊन. आज आम्ही गावी चाललो आहोत. बापू मम्मींना घेऊन जाणार आहोत देवाला. तुमच्या आशीर्वादाशिवाय आमचा कोणताही प्रवास पूर्ण होत नाही. तुमची साथ, तुमचं प्रेम आणि तुमची छाया आमच्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. चला आपण सगळे मिळून या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. देवाच्या नावाने आणि आपल्या कुटुंबाच्या प्रेमाने. बापू मम्मी, तुमच्याशिवाय हे क्षण अपूर्ण आहेत. आज बापू मम्मींनी नवीन गाडीची पूजा केली. आपल्या सगळ्यांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. यांच्या हस्ते झालेली ही पूजा म्हणजे आशीर्वादाची सुरुवात आहे. बापू मम्मीच्या प्रेमात आणि आशीर्वादातच आपलं खरं सुख दडलं आहे. त्यांच्या कृपेने ही गाडी आपल्या आयुष्यात आली आणि आज त्यांच्या हातूनच तिची शुभ सुरुवात झाली. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ही गाडी आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि सुरक्षित प्रवास घेऊन येऊ आणि बापू मम्मीचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहो, हीच प्रार्थना. आज आपण सर्वजण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारे गावाजवळ डोंगराच्या पायथ्याशी वसलेले पवित्र दर्गोबा देवस्थानात एकत्र आलो आहोत. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे देवस्थान केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर आपल्या गावच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त मनोभावे प्रार्थना करतो आणि दर्गोबाच्या देवाच्या कृपेने त्याला मानसिक समाधान आणि शक्ती मिळते. या पवित्र ठिकाणी येताच मन शांत होते आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला दैवत्वाची अनुभूती होते. डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे देवस्थान आपल्याला साधेपणा, श्रद्धा आणि भक्ती याचे महत्त्व शिकवते. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही परंपरा आपण पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. देवस्थानची स्वच्छता, पवित्रता आणि महत्त्व कायम राखणे हे आपलं कर्तव्य आहे. दर्गोबा देव आपल्याला सदैव सुख, शांती आणि समृद्धी देव हीच प्रार्थना. आज आम्ही सर्वजण आपल्या ग्रामदैवत दर्गोबा यांच्या दर्शनासाठी एकत्र चाललो आहोत. बघा, दर्गोबा हे आपल्या गावाचे रक्षणकर्ते आहेत, आपल्या श्रद्धेचे केंद्र आहेत. इथे येताना मनात एक वेगळी शांती मिळते आणि देवाच्या चरणी आपली सगळी दुःख, चिंता आपण अर्पण करतो. आजच्या या भेटीत आम्ही सर्वांनी एकत्र प्रार्थना केली. आपल्या गावावर, कुटुंबावर आणि सर्वांवर दर्गोबाची कृपा सदैव राहो. ही केवळ भेट नाही, तर आपल्या परंपरेची आणि संस्कृतीची व श्रद्धेची जपणूक आहे. निघालो देवाच्या दारी, घेऊन विश्वास, प्रत्येक श्वासात तुझंच नाव खास. आशीर्वाद दे देवा, अशीच साथ राहो, जीवनाचा प्रत्येक दिवस आनंदात जाओ. देव भेटीसाठी सजली आज वाट, देव भेटीसाठी सजली आज वाट. मनात भक्ती आणि प्रेमाची साथ, मनात भक्ती आणि प्रेमाची साथ. कृपा कर देवा, ठेव साथ सदैव. कृपा कर देवा, ठेव साथ सदैव. आमचा प्रत्येक प्रवासात राहू तुझाच ठेवा. पावलोपावली तुझं नाव घेऊन चाललो, पावलोपावली तुझं नाव घेऊन चाललो. देवाच्या दर्शनासाठी मनापासून निघालो, देवाच्या दर्शनासाठी मनापासून निघालो. तुझ्या कृपेची आहे आम्हाला आस, तुझ्या कृपेची आहे आम्हाला आस. देवा, कर आमचा प्रत्येक दिवस खास. आपल्या ग्रामदैवताच्या पालखीचे दर्शन घेण्याचा योग प्रत्येकाला रोज मिळत नाही. आज आपण भाग्यवान आहोत की या दिव्य पालखीचे दर्शन आपण घेत आहे. पालखीचे दर्शन म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर ती आपल्या श्रद्धेची आणि भक्तीची जाणीव करून देणारी एक पवित्र अनुभूती आहे. जेव्हा पालखी आपल्या समोर येते तेव्हा मन आपोआप नम्र होते आणि डोळे सुद्धा भरून येतात. या पालखीमध्ये आपल्या देवाचे अस्तित्व आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यांच्या दर्शनामुळे आपल्या मनातील दुःख, चिंता दूर होतात आणि नवीन ऊर्जा मिळते.
या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया की आपल्या गावावर, कुटुंबावर आणि समाजावर देवाची कृपा सदैव राहो. सर्वजण आपल्या पवित्र भूमीत दर्गोबा देवाच्या सानिध्यात आणि त्यांच्या बहीण चिलाबाई माताच्या चरणी एकत्र आलो आहोत. ही आपल्या सर्वांसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. चिलाबाई माता ही केवळ देवी नाही, तर ती आपल्या गावाची रक्षण करते आणि मायेची सावली आहे. दर्गोबा देवाची बहीण म्हणून तिचे स्थान आपल्या श्रद्धेत अत्यंत उंच आहे. जिथे भाऊ बहिणीचे नाते असते तिथे प्रेम, जिव्हाळा आणि संरक्षण असते. तसंच नातं दर्गोबा देव आणि चिलाबाई मातेचं आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार चिलाबाई माता संकटात धावून येते आणि आपल्या लेकरांचे रक्षण करते आणि त्यांना योग्य मार्ग दाखवते. तिच्या दर्शनाने मनाला शांती मिळते आणि जीवनात नवीन आशा निर्माण होते. आपण सर्वांनी या पवित्र परंपरेचा अभिमान बाळगून ती जपली पाहिजे. एक मिनट चला पाणी पाणी झाले. हा पाणी झाले. मामा दर्गोबा चरणी वसलेला हा शांत तलाव निसर्गाच्या कुशीत जणू स्वर्गाचा ठाव. पाण्यात उमटतं आकाशाचं सुंदर रूप मनाला मिळतो इथे भक्तीचा अनोखा स्पर्श. दर्गोबा देवस्थानचा हा निसर्गरम्य तलाव, शांत लाटांमध्ये दडलेला भक्तीचा भाव, हिरवळ वारा आणि पाण्याची ही साथ मनाला मिळते इथे समाधानाची वाट. तलावाच्या काठी दर्गोबाचा पवित्र देवस्थान, निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम महान. इथे बसलं की विसरतात सारे त्रास, मनात फक्त राहतो शांततेचा सुवास. दर्गोबाच्या देवाच्या सानिध्यातला हा तलाव मनाला देतो शांती आणि भक्तीचा ठाव. लाटांच्या सुरात निसर्ग गातो गाणं, इथे येऊन प्रत्येकाला मिळते समाधान. दर्गोबाच्या नावाने चांगलं. वास्तविकता या ठिकाणी आपल्याला 3 मंदिरं पाहायला मिळतात. पहिलं मंदिर आपण जे दर्शन केलं ते चिलाबाई माताचं मंदिर. या दर्गोबाच्या बहीण आहेत. सर्वप्रथम त्याचं दर्शन केलं आपण. आता आपण जाणार आहोत दर्गोबाच्या मंदिराकडे आणि नंतर आपण पाहणार आहोत ते दर्गोबाच्या पत्नी मिताबाई माताचं मंदिराकडे. मंदिरात जाताना सर्वप्रथम आपल्याला एक मोठी कमान दिसते. त्याला नक्षीकाम खूप छान केले. आकर्षक असं नक्षीकाम आहे. मंदिर खूप आकर्षक असं आहे. त्याच्या बाजूलाच एक मोठा भव्य नंदी आहे. नंदी म्हणजे श्रद्धा, निष्ठा आणि सेवाभावाचे प्रतीक. भगवान शिवाचे वाहन आणि परमभक्त म्हणून नंदीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दर्गोबा देवाच्या समोर बसलेला हा नंदी आपल्याला एक संदेश देतो की देवावर अखंड विश्वास ठेवावा आणि सदैव सत्य व धर्माच्या मार्गावर चालावे. हा भव्य नंदी आपल्याला संयम आणि धैर्य, शांततेचे धडे शिकवतो.
दरगोबाच्या नावानं चांगलं. दरगोबाच्या नावानं चांगलं. दरगोबाच्या नावानं चांगलं. दरगोबाच्या नावानं चांग भलं. दरगोबा देवाच्या पायरीवर टाकतो जेव्हा पाऊल, मन शांत होतं, विसरतो सगळं दुःख, ताण आणि गोंधळ. श्रद्धेची ओंजळ घेऊन आलो तुझ्या दारी, कृपा ठेव सदैव आमच्यावरी, दरगोबा हीच विनंती भारी. पायरी पायरी चढताना वाढते श्रद्धा अपार, दरगोबा देवाच्या दर्शनाने भरतो मनात आनंद साकार. तुझ्या नावातच आहे शक्ती आणि आधार, सदैव ठेव कृपा देवा आमच्यावर अपार. दरगोबा देवाच्या पायरीवर ठेवला जेव्हा विश्वास, मनातील प्रत्येक इच्छा झाली खास. तुझ्या कृपेने उजळलं आयुष्य आमचं सगळं, दरगोबा देवा तुझ्याशिवाय नाही दुसरं कोणी बळ. दरगोबा देवाच्या पायरीवर ठेवतो श्रद्धेचा दिवा, मनात फक्त तुझंच नाव, नाही दुसरं काही हवं. तुझ्या दर्शनाने मिळतो आत्म्याला आधार, दरगोबा देवा सदैव ठेव आमच्यावर तुझा आशीर्वाद अपार. आज दरगोबा देवाचं पवित्र दर्शन घेतल्यानंतर मन शांत आणि समाधानाने भरून गेलं आहे. आता आपण मिताबाई मातेच्या मंदिराकडे जात आहोत. तिच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करूया. दरगोबा देव आणि मिताबाई मातेची कृपा सदैव आपल्यावर सर्वांवर राहू दे. जय दरगोबा देव, जय मिताबाई माता. मामा की जय हो. रस्त्यामध्ये केली. लावतो आज आपण मिताबाई मातेच्या पवित्र दर्शनासाठी चाललो आहोत. ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती घेऊन आपण तिच्या मंदिराकडे वाटचाल करत आहोत. प्रत्येक पावलागणिक आपल्या मनातील सर्व चिंता, दुःख आणि नकारात्मक विचार दूर होत आहेत. मिताबाई माता ही आपली रक्षणकर्ता आहे, आपल्या प्रत्येक संकटात साथ देणारी आई आहे. तिच्या चरणी नतमस्तक होत आपण प्रार्थना करूया की आपल्या कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. आपल्या जीवनातील अडचणी दूर करून योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती ती आपल्याला देवो. आज या पवित्र दर्शनाने आपलं मन प्रसन्न झालं आहे आणि हाच आनंद आपण आयुष्यभर जपूया. मिताबाई मातेची कृपा सदैव आपल्यावर राहो हीच मनापासून प्रार्थना. जय मिताबाई माता. बोल दरगोबाच्या नावानं चांगलं. बोला दरगोबाच्या नावानं चांगलं. बोल दरगोबाच्या नावानं चांगलं. दरगोबाच्या नावानं चांगलं.
चांग भलं. बोला गुरुदेव बासुवाले बाबा की जय. आता आम्ही चाललो आहोत पाडळी या गावात. इथं माझी मामाची मुलगी आहे, तिच्या घरी आम्ही तिची भेट घ्यायला चाललो आहोत. हे मामाच्या मुलीचं घर आहे, पहा खूप सुंदर बांधलं आहे. छान वाटलं आम्हाला तिथं गेल्यावर. प्रशस्त खोल्या होत्या. आम्ही थोडी बातचीत केली, चर्चा केली. तिथं तिची मुलगी आहे आणि केरळला ती सगळेजण राहतात, तर ती पण सुट्टीला चालली होतं. खूप छान वाटतं तिथं गेल्यावर. चहा पाणी झालं आणि पुन्हा आम्ही नंतर थोड्या वेळात विश्रांती घेऊन थोड्या वेळाने निघालो आहे बघा आता. आणि रात्र होत होती. आता आम्ही आमच्या बहिणीचे मिस्टर त्यांचा फोन आला होता, तुम्ही आला तर इकडे या, तसं जाऊ नका. मग आता काय करावं हे काही कळत नव्हतं. रात्र पण व्हायला लागली होती, पण शेवटी आता बोलवायला लागली, जायला लागला. भाऊजीने खूप आग्रह केला आहे या म्हणून. तर आता आम्ही विद्याला चाललो आहे, भाऊजींच्याकडे चाललो आहे. आता बहीण पण म्हणाली या, भेटल्याशिवाय जाऊ नका. आता आम्ही चाललो आहे बघा विद्याला. आज बहिणीच्या घरी जाऊन खूप प्रेमाने आणि आपुलकीने जेवणाचा आनंद घेतला. बहिणीच्या हातचं जेवण म्हणजे फक्त अन्न नाही, तर त्यात माया, प्रेम आणि जिव्हाळा भरलेला असतो. घरच्यांसोबत घालवलेले हे सुंदर क्षण कायम आठवणीत राहतील. असंच प्रेम आणि आपुलकी कायम राहो, हीच देवाकडे प्रार्थना आहे. मी जेवणारच नव्हतो आज. तुम्ही काय मटण खाऊन आलाय का? मटण खाऊन आले, उठायचीच मला जेवण. मग काही जेवताय? फक्त पोरासाठी आणणार होतो. हा? झऱ्याला? हा, झरे. काल होते, आज आवाज कमी करते. आज विटा गावात आमच्या नवीन गाडीची पूजा भाऊजींच्या शुभ हस्ते संपन्न झाली. घरच्यांचे प्रेम, मोठ्याचे आशीर्वाद आणि देवाची कृपा यामुळे आमच्या नव्या प्रवासाची सुंदर सुरुवात झाली. भाऊजींनी प्रेमाने केलेली ही पूजा आमच्यासाठी खास आणि कायम स्मरणात राहणारी आहे. सर्वांच्या आशीर्वादाने ही गाडी नेहमी सुख, आनंद आणि प्रगती घेऊन येऊ, हीच देवाकडे प्रार्थना. नमस्कार.